वेळ समाप्त होण्यापूर्वी पुढील दक्षता आवर्जून घ्या. काही कारणामुळे मतदान उशिरा सुरू झालं असेल तरीही मतदान मात्र वेळेत बंद करायला लागेल. मतदान बंद करण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना मतदान केंद्राध्यक्ष यांनी रांगेमध्ये जे मतदार उभे आहेत त्यांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. चिठ्ठ्यांचं वाटप करत असताना 1 क्रमांकाची चिठ्ठी ही रांगेमध्ये शेवटच्या क्रमांकाला उभे असलेल्या मतदाराला देण्यात यावी. ही चिठ्ठी तयार करत असताना मतदान केंद्राध्यक्षांनी सिरियल नंबर 1, 2, 3 असे क्रमांक टाकून चिठ्ठ्या तयार कराव्यात आणि प्रत्येक चिठ्ठीवरती मतदान केंद्राध्यक्ष यांची संपूर्ण स्वाक्षरी असावी. रांगेमध्ये उभे असलेल्या मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान समाप्तीची घोषणा करावी. त्यानंतर मतदान यंत्रावरील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करावं. नमुना 17अ च्या शेवटी नमुना 17अ मधील शेवटची नोंद क्रमांक नमूद करून त्याखाली स्वतःची सही करावी व मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्याव्यात. दिवसभर मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तसेच मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे करावी. मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेला मतदान सुरू करा. मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिट अगोदर मतदान केंद्राच्या रांगेमध्ये असलेल्या मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. रांगेमध्ये असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदान यंत्र रिझल्ट सेक्शनवरील क्लोज कॅप काढून त्यामधील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करण्यात यावं. क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर झालेल्या मतदानाची नोंद 17C मतदानाचा हिशोब याच्यामध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची डायरी याच्यामध्ये त्याची नोंद घ्यावी. याबाबत पुन्हा खात्री करायची असेल तर पुन्हा क्लोज बटन हे दाबून झालेल्या मतदानाची खात्री करावी. नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना 17C हा आपण अतिशय काळजीपूर्वक तयार करावा. यामध्ये वरील आपल्या मतदान केंद्राच्या संदर्भातली माहिती भरल्यानंतर बाब 1 मध्ये मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या चिन्हांकित मतदार यादीनुसार आपण एकूण मतदारांची संख्या नमूद करावी. जर आपल्या मतदान केंद्रामध्ये काही EDC मतदान झाले असेल तर त्याची संख्या ही याच्यामध्ये धरण्यात यावी. एकूण आकडा नमूद करावा आणि कंसामध्ये त्याचं विभाजन द्यावं. विभाजन देत असताना चिन्हांकित मतदार यादीनुसार असलेले मतदार प्लस EDC असे नमूद करावेत. बाब 2 मध्ये मतदार नोंदवहीत म्हणजे नमुना 17अ मध्ये नोंदवलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजे जेवढ्या मतदारांनी 17A मध्ये नोंदी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या बाब 2 मध्ये येईल. बाब 3 मध्ये मत नोंदवण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या. ज्या मतदाराने आपले मत नोंदवण्यास नकार दिला म्हणजे रिफ्यूज टू वोट त्यांची संख्या ही बाब 3 मध्ये येईल. बाब 4 मध्ये निवडणूक पद्धतीचा भंग केला म्हणून ज्या मतदारांना आपण मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही अशा मतदारांची संख्या येईल. बाब 5 मध्ये 49 MA अंतर्गत किंवा टेस्ट वोट किंवा चाचणी मत म्हणून जे आपण घेतलेलं आहे त्याची माहिती ही बाब 5 मध्ये येईल. याच्यामध्ये अ मध्ये एकूण मतदारांची संख्या येईल आणि त्यांचे अनुक्रमांक येतील. त्याचबरोबर ब मध्ये ज्या उमेदवारांना अशी मतं नोंदवलेली आहेत त्यांची मतं या ठिकाणी नोंदली जातील. बाब 6 मध्ये मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या. मतदान संपल्यानंतर ज्यावेळेला आपण कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान बंद करू त्यावेळेला मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या आपल्याला घेण्यात येईल व ती या ठिकाणी नोंद करायची. याचा जो हिशोब जुळवायचा आहे त्याच्यामध्ये हा जो 6 आहे मतदान यंत्रात नोंदलेली मते तर तो जो बाब 2 आहे म्हणजे मतदार नोंदवहीत नोंद झालेली मते वजा ज्या मतदारांनी मतदानास नकार दिला त्या मतदारांची संख्या वजा ज्या मतदारांना आपण मतदानासाठी परवानगी दिलेली नाही बाब 4 नुसार त्यामधील मतदारांची संख्या ही मायनस केल्यानंतर आपली बाब 6 ती येईल आणि 7 मध्ये हा हिशोब जुळतो
काय याच्याबद्दल विचारणा केलेली आहे. हा हिशोब जुळणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बाब 8 आणि 9मध्ये प्रदत्त मतपत्रिकांच्या बाबतची माहिती आहे. आपल्याला मिळालेल्या मतपत्रिका, आपण वापरलेल्या मतपत्रिका, मतदारांना दिलेल्या मतपत्रिका आणि न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका. त्याचबरोबर बाब 10मध्ये कागदी मोहरांचा हिशोब दिलेला आहे. आपल्याला पुरवलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक, आपण वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या, त्याबरोबरचा अनुक्रमांकही नमूद करावा आणि न वापरता परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या या आपण नमूद कराव्यात. पूर्ण आपला मतदानाचा हिशोब जो आहे तो जुळलेला आहे याची खात्री करून आपण याच्यावरती सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सही करावी आणि याची एक प्रत ही सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना देण्यात यावी. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत एक सीलबंद प्रत आपण सादर करावी. त्याचबरोबर एका लखोट्यामध्ये सीलबंद न केलेली प्रतही सादर करावी. तसेच एक प्रत आपण झोनल ऑफिसर यांना द्यावी. आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा केलेल्या 17C प्रती, सर्व मतदान प्रतिनिधींना दिलेल्या 17C प्रती या सर्व एकसारख्या असतील याबाबत आपण खात्री करा. त्याचबरोबर 17C फॉर्ममधील भाग 2 आहे, हा मतमोजणीसाठी आहे. त्यामुळे आपण आत्ता भाग 2मध्ये काहीही माहिती भरवायची नाही. मी असंही सूचित करतो की आपल्याला जे फॉर्म्स मतदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरायचे आहेत, जे लखोटे वापरायचे आहेत, त्या सर्व फॉर्म आणि लखोट्यावरती आपण विभेदक चिन्ह मारावं. त्यामुळे आपल्या मतदानाचा क्रमांक शोधणं हे सोपं होईल. मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी भरताना पुढील बाबीकडे लक्ष द्यावं. मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनी भरत असताना ज्या घटना ज्या क्रमानं घडतात त्याच वेळेला त्या घटनांची नोंद ही मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनीमध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदारांची आकडेवारी आहे. मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी महिला आणि पुरुष मतदारांची संख्या काढावी. दर 2 तासांनी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची, ती या डायरीमध्ये नमूद करावी. त्याचबरोबर मतदान संपतेवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या ती याच्यामध्ये नमूद करायची. हा फॉर्म सुरुवातीला आपण वाचून घ्या. त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी दिवसभराच्या नोंदी या दैनंदिनीमध्ये येतील. त्या जशा क्रमानं घडतात तशाच क्रमाने आपण नोंदवत जावं, म्हणजे त्याची नोंदणी ही अचूकपणे होईल. मतदान अधिकारी क्रमांक 1 जसं मतदारांच्या आकडेवारीमध्ये महिला पुरुष यांची संख्या काढतील, त्याचप्रमाणे मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी EPIK आणि नॉन EPIK मतदार, साक्षर आणि निरक्षर मतदार याबाबतची माहिती काढावी. रजिस्टरच्या प्रत्येक पानावरील आकडेवारी काढावी आणि ती सर्व आकडेवारी एकत्रित करून EPIK नॉन EPIK मतदारांची आकडेवारी आणि साक्षर आणि निरक्षर मतदारांची आकडेवारी मिळू शकेल. त्या सर्व नोंदी अचूकपणे आपण मतदान केंद्राध्यक्षाची डायरी यामध्ये घ्यावीत. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असलेला एक सीलबंद लखोटा जमा करावा. त्याचबरोबर याची दुसरी प्रत सीलबंद न केलेल्या पाकिटातूनही साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी करावे. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनीची एक प्रत संबंधित झोनल ऑफिसर यांच्याकडेही द्यावी. मतदान केंद्राध्यक्षाने मतदारसंघ निरीक्षकांना तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाच्या अतिरिक्त अहवालाचा नमुना, हा 16 मुद्द्यावरील अहवाल आपल्याला सादर करायला लागेल. याच्यामधली माहिती विशेषतः एकूण मतदार असेल, मतदान केलेल्या मतदारांची संख्या असेल, मतदानाची टक्केवारी आहे किंवा उमेदवारांची संख्या आणि ज्या उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी नेमले अशा उमेदवारांची संख्या आहे. EPIKच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे EPIK शिवाय किती मतदारांनी मतदान केलेलं आहे. नंतर अभिरूप मतदानाबद्दल आहे. ह्या सर्व याच्यामधल्या माहित्या आपण अचूकपणे भरा. हाही फॉर्म आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावा. तसेच याची एक प्रत ही झोनल ऑफिसर यांना देण्यात यावी. त्यानंतर कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच ऑफ करण्यात यावा. VVPATच्या पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा हॉरिझॉन्टल करण्यात यावा, म्हणजे बंद करण्यात यावा आणि त्यानंतर केबल डिस्कनेक्ट कराव्यात. कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व VVPAT ही त्यासाठी देण्यात आलेल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्यात यावेत.
या पद्धतीने कंट्रोल युनिटची कॅरिंग केस सील करावी, बॅलेट युनिटची कॅरिंग केस सील करावी, तसेच व्हीव्हीपॅटची कॅरिंग केस ही सील करावी. मतदान यंत्राच्या कॅरिंग केस सील झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान यंत्र सील केल्याबाबतचं घोषणापत्र करावं. या सील केलेल्या कॅरिंग केसवरती मतदान प्रतिनिधी यांना त्यांचं सील करायचं असेल त्यांना आपण परवानगी द्या आणि घोषणापत्रामध्ये मतदान प्रतिनिधी ज्यांना कॅरिंग केसवरती आपलं सील लावलं त्यांची नावे नमूद करा व ज्या मतदान प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावणे